नमस्कार सर्वांना. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कॉमर्स 106 अकाउंटिंग अँड फायनान्शियल मॅनेजमेंट 2 या विषयाच्या MCQ प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाच्या असाइनमेंट प्रक्रिया हे ऑनलाईन आपल्याला अपलोड करायचं आहे आणि त्यामध्ये असाइनमेंट जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर लिहून आपल्याला या ठिकाणी विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करायचं आहे. आणि या विषयाच्या प्रश्नामध्ये तुम्हाला 30 मार्काचं होम असाइनमेंट आहे. त्यामध्ये 20 मार्काचं थेरी आणि 10 मार्काचं MCQ प्रश्न या ठिकाणी आहे. बघा, होम असाइनमेंट गृहपाठ क्रमांक 1 यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न आहेत. क्वेश्चन 1 10 मार्कासाठी आणि त्यानंतर परत क्वेश्चन सेकंड हा 5 मार्काला आहे आणि क्वेश्चन थर्ड परत 5 मार्काला. अशा एकूण 20 मार्काचं हे असाइनमेंट 1 आहे. आणि त्यानंतर गृहपाठ क्रमांक 2 जे आहे ते आपल्याला MCQ पॅटर्न आहे. तर त्याचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर यामध्ये बघा, एकूण 10 प्रश्न आहेत. एका प्रश्नाला 1 मार्क असे एकूण 10 मार्काचं हे MCQ प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिला प्रश्न, कंपनी कायदा सुधारित टिंबटिंब साली संमत झाला. ऑप्शन बघा अगोदर 2011, 2012, 2013 आणि 2014. तर विद्यार्थी मित्रांनो, कंपनी कायदा जो आहे, पूर्वीचा कंपनी कायदा म्हणजे जुना जो कंपनी कायदा आहे तो 1956 चा आहे. 1 एप्रिल 1956 हे कंपनीचा जुना कायदा आहे. आता नवीन जो कायदा आहे सुधारित कायदा आहे तो 2013 चा, म्हणजे 29 ऑगस्ट 2013 पासून संपूर्ण भारतामध्ये तो कायदा लागू आहे. म्हणून कंपनी कायदा सुधारित हा 2013 साली संमत झाला. ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न बघा, परचेस कन्सिडरेशन इज इक्वल टू टेकन ओव्हर असेट्स मायनस टेकन ओव्हर लायबिलिटीज. डायरेक्ट उत्तर घ्या. या ठिकाणी लायबिलिटी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. परचेस कन्सिडरेशन इज इक्वल टू असेट्स मायनस टेकन ओव्हर लायबिलिटीज हे त्याचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न तिसरा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3, विच वॉज द फॉलोइंग इज नॉट अ टाइप ऑफ रॉयल्टी. खालीलपैकी कोणता अधिकार शुल्काचा प्रकार नाही. बघा, माइन रॉयल्टी, पेटेंट रॉयल्टी, इन्व्हेस्टमेंट रॉयल्टी आणि कॉपीराइट रॉयल्टी. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये रॉयल्टी म्हणजे काय अगोदर ते समजून घ्या. पुढे चौथा प्रश्न आपल्याला तेच दिला या ठिकाणी. रॉयल्टी म्हणजे काय? रॉयल्टी म्हणजे वापरकर्त्याने त्याच्या मालकाला विशिष्ट स्थिर मालमत्तेच्या वापरासाठी दिलेली नियतकालिक रक्कम होय, म्हणजे रॉयल्टी. ठीक आहे. रॉयल्टी म्हणजे काय की वापरकर्त्याने त्याच्या मालकाला विशिष्ट अशा प्रकारचं काहीतरी रक्कम देणं, त्याला आपण रॉयल्टी असं म्हणतो. तर त्यामध्ये माइन रॉयल्टी आहे, पेटंट रॉयल्टी आहे, कॉपीराइट रॉयल्टी आहे. तर इन्व्हेस्टमेंट रॉयल्टी असा कुठलाही प्रकार नाहीये, म्हणून याचं उत्तर आहे इन्व्हेस्टमेंट रॉयल्टी. ठीक आहे. पुढे बघा, चौथा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल. ऑप्शन क्रमांक ए रॉयल्टी. पुढे प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी पाचवा प्रश्न बघा, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट वॉज पास्ड इन द डॅश डॅश इयर. महाराष्ट्र सहकारी संस्थेचा कायदा टिंबटिंब साली संमत झाला. 1932, 1947, 1951 आणि 1960. तर बघा, महाराष्ट्र सहकारी संस्थेचा जो कायदा आहे तो 1960 चा आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 1932 हे पार्टनरशिप ऍक्ट आहे, भागीदारी संस्थेचा कायदा 1932. आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1960 1960 हे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. पुढे बघा, 6वा प्रश्न या ठिकाणी, परचेस मशिनरी इज डॅश डॅश एक्सपेन्सेस. यामध्ये बघा, कॅपिटल, रिव्हेन्यू, डायरेक्ट आणि फायनान्शियल. बघा, परचेस मशिनरी हे जे आहे ते भांडवली खर्च आहे, म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी, मॉर्गेज लोन इज डॅश डॅश क्रेडिटर्स.
टिंब हे दनको तारण कर्ज आहे. सेक्युअर्ड, अनसेक्युअर्ड, फ्युचर आणि करंट. तर बघा मॉर्गेज लोन जे आहे ते सेक्युअर्ड क्रिएटर्स आहेत. ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर उत्तर आहे, सेक्युअर्ड क्रिएटर्स. पुढं क्वेश्चन नंबर 8. हाऊ मेनी टाइप्स ऑफ अमलगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. भागीदारी संस्थेच्या एकत्रीकरणाचे किती प्रकार आहेत? 2, 3, 4 आणि 5. तर बघा भागीदारी संस्थेच्या एकत्रीकरणाचे एकूण 2 प्रकार आहेत. ठीक आहे. पुढे बघा ऑप्शन क्रमांक ए 2 हे बरोबर उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी. ॲव्हरेज प्रॉफिट ₹100, नंबर ऑफ इयर परचेस 3, कॅल्क्युलेट गुडविल. गुडविल आपल्याला कॅल्क्युलेशन करा म्हणलं या ठिकाणी. तर बघा गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. ॲव्हरेज प्रॉफिट किती आहे? 100 इंटू नंबर ऑफ इयर परचेस किती आहे? 3. बघा उत्तर आलं किती? 300. 300 हे बरोबर उत्तर आहे. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर परचेस. 300 ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक ए. पुढे बघा प्रश्न क्रमांक 10 शेवटचा प्रश्न या ठिकाणी. गुडविल इज डॅश डॅश असेट्स. नावलौकिक हे टिंब संपत्ती आहे. टँजिबल, इनटँजिबल, करंट आणि नेट. तर गुडविल हे इनटँजिबल म्हणजेच अदृश्य संपत्ती आहे. ठीक आहे. गुडविल, पेटेंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क हे सर्व काय आहेत? इनटँजिबल असेट्स आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी इनटँजिबल असेट्स हे बरोबर उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बीकॉमच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर 2 ला NEP पॅटर्ननुसार मुक्त विद्यापीठाच्या MCQ प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. हे विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ पोचवा, शेअर करा. त्याचबरोबर आपण जर या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.